मध्ये नाबाद 59 धावा बनवल्यात. तोच नितीन म्हात्रे पाहायला मिळतोय. राहुल दादा पाटील यांचं मनापासून आभार. आपला अमूल्य वेळ दिला या स्पर्धेसाठी. यावेळी ड्राईव्ह करताय. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. लॉंग ऑनला हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती आणि या एका धावेने श्री गणेश होते. बॅटिंग करणाऱ्या अधिराज 11 गावदेवी वसार या टीमची धावसंख्या आहे 1. ओव्हर द विकेटने यावेळी फटका चांगला आहे. इनफिल्डच्या वरून बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. सीमारेषे लगत. क्या बात आहे. चांगले क्षेत्ररक्षण मिळतील या चेंडूवरती. एकूण 3 धावा एकदा वाचवली आहे आपल्या संघासाठी क्षेत्ररक्षकाने. धावसंख्या 3 ने पुढे जाईल. 4 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटसह दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. सापाट चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. धावसंख्या आहे 4. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने हार्दिक गोलंदाजी मार्कवरती. बॅटची कडा आहे. शॉर्ट टर्मला क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि मिळते 1 धाव या चेंडूवरती. कूलर येत आहेत म्हणजे अजून सरप्राईज आहे पिंट्या शेठ पाटील यांच्या माध्यमातून. एकूण 10 कूलर तर आपण देतोय करण काळन आणि अजून कूलर येत आहेत म्हणजे काहीतरी सरप्राईज असणार आहे या पुढे देखील. ऑन साइडला शॉर्ट टर्म पुल केलाय. पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल वंडरफुल. पंचांचा इशाऱ्यानं बाकी आहे चौकार की षटकार. यच चौकार. क्या बात आहे. गॅप मधून चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येतोय. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार येतोय रवी वायलेच्या बॅट मधून. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे अधिराज 11 गावदेवी वसार या टीमची 13. आणि त्या चॅनेलला तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. 27,000 प्लस सबस्क्रायबर आहेत कारण या चॅनेलवरती. आणि महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध डीजे मास्टर आहेत आमचे सचिन दादा पाटील. धावसंख्या आहे 13. गोलंदाजी मार्कवरती येतोय. गोलंदाज
विकास स्विच इट बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमा रेषेच्या बाहेर वन बाउन्स ओव्हर द लाईन चौकार आहे फलंदाज नितीन म्हात्रे आपण पाहू शकाल स्ट्राइक एंड वरती फॉलिंग स्वीप लगावण्याचा प्रयत्न भरपूर सफल झाले होते आणि ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं षटकार लगावला होता याच स्टाईलने खेळताना नितीन म्हात्रे यांनी आणि आता मात्र येतोय हा डॉट बॉल धावसंख्या 17 आहे होम ग्राउंड वरती संघ खेळतोय उंबारडे संघ आणि त्यांना फाईट करतोय तो म्हणजेच अधिराज 11 आई गावदेवी वसार संघ धावसंख्या 1 ने पुढे जाईल 18 धावा धावफलकावरती आहेत सुस्वागतम यस थोड्याच वेळामध्ये माजी दमदार आमदार आदरणीय नरेंद्रजी पवार साहेबांचं आगमन होणार आहे या स्पर्धेला भेट देण्यासाठी ते देखील येणार आहेत म्हणजे एकदा वे चेंडूवरती धावसंख्या 1 ने पुढे जाईल 19 धावा धावफलकावरती 4 षटकांचा सामना आहे जो संघ जिंकेल तो संघ वाडेकर या टीम समोर फाईट करेल ज्या संघाने 2 सामने जिंकलेले आहेत इनसाइड आउटचा लाजवाब देखना नजाकत बरा फटका लॉफ्टेड कव्हर ड्राइव्हचा फटका डीप एक्स्ट्रा कव्हर आणि स्वीपर कव्हरच्या मधून सीमा रेषेच्या बाहेर चौकार सध्या लग्न सराईचं सीझन सुरू आहे अनेक ठिकाणी आपली जी मुलं असतात ते देखील मुली बघण्यासाठी जात असतात आणि अनेक जे आपल्या गावातील काही ठराविक लोक देखील असतात जे लग्न मोडतात आणि निल्सन मडवी जे कुमार आहेत अजूनपर्यंत आणि त्यांचं लग्न देखील होणं बाकी आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 24 धावा 12.00च्या सरासरीने या 24 धाव बनवल्यात पहिल्या 2 षटकांमध्ये अधिराज 11 वसार या टीमने महत्वाची गोष्ट अजूनपर्यंत एकही फलंदाज बाद झाला नाहीये वसार या टीमचा नक्कीच आपण सामना पाहतोय अतिशय महत्वाचा हा सामना सुरू आहे वसारा आणि उंबारडे या 2 टीम मध्ये या 20 फटका आपण पाहतोय लॉंग स्टॉपच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय टॉप एज आणि चेंडू जाईल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार टॉपेज लागतो कधी कधी षटकार देखील आपण पाहत असतो आणि ते चित्र आपण पाहिलं या चेंडूवरती येतोय चौकार धावसंख्या आहे 28-28 धावा कौतुक करेन पिंटेशेठ पाटील असतील आदिक पाटील असतील विघ्नेश मडवी निल्सन मडवी त्यानंतर रौनक पाटील आणि महेश पाटील या सर्व आयोजकांचं मी मनापासून आभार मानतो संपूर्ण सापाड संघ असेल रोहित पाटील किशोर पाटील आणि कुशल स्पोर्ट्स रिषा 11
सापाड या संघाचं मी मनापासून कौतुक करेन की त्यांच्या माध्यमातून या सापाड चषकाचं आयोजन आपण एकूण 10 कूलर देतोय. सर्व जे ऑफिशियल्स आहेत त्यांच्यासाठी अजून संध्याकाळला बाकी आहे आणि जर त्यांच्या मनामध्ये विचार आला तर अजून कोणासाठी देखील पारितोषिक येऊ शकेल कूलरच्या स्वरूपात. त्याचा ते विचार करतायत. आमचे बघा जे गुणलेखक आहेत ते देखील आशा आहे त्यांना, ते देखील हसतायत, थोडंसं स्मित हास्य आहे. जर एखाद्या कूलरचा बंदोबस्त झाला तर बघा तुम्ही पिंटे शेठ, त्यांना देखील आशा आहे. 2 दिवस त्यांनी देखील खूप चांगलं गुणलेखन केलेलं आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. चांगला चेंडू, सुरेख गोलंदाजी आणि आला हा डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट येत आहेत. धावसंख्या 29 धावा. क्या बात आहे. बघा आमचे ऑफिशियल स्कोरर आहेत त्यांच्यासाठी देखील कूलर आहे. क्या बात आहे. पिंटे शेठ पाटील यांचं मन खूप मोठं आहे आणि या क्रिकेटवरती त्यांचं प्रचंड प्रेम आहे. यशस्वी पुरस्कर्ते म्हणून त्यांची संपूर्ण या ठाणे जिल्ह्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळख आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 31 धावा. एक चांगलं बॅटल सुरू आहे. अधिराज 11 गावदेवी वसार आणि स्वर्गीय बंडूशेठ प्रतिष्ठान उंबर्डे या 2 टीम मध्ये. पुन्हा एकदा टॉप एज आणि पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतो. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाचा हा चौकार मिळतोय वसार या टीमला. खऱ्या अर्थाने कुणाल पाटील यांची देखील प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आहे. एक चेंडू शिल्लक या षटकातील. चांगली गोलंदाजी, धावबाची संधी आहे. पाहावं लागेल काय घडतंय. आणि यस फलंदाज झालाय बाद. रवी वायले बॅक टू द पवेलियन. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 35 आणि पारितोषिक येत आहे अधिराज 11 वसार या टीमचे पुरस्कर्ते पवन पाटील साहेब आहेत आणि 3 षटकारांसाठी पारितोषिक येत आहे. कमलेश गायकर यांच्या माध्यमातून नितीन म्हात्रेसाठी सुवर्ण संधी आहे. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. कमलेश गायकर यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे नितीन म्हात्रे यांच्यासाठी. धावसंख्या आहे 35. बॅट्समन सूरज दुधकर येत आहेत 3ऱ्या क्रमांकावरती. अमोल येत आहेत नवीन गोलंदाज. या अंतिम षटकामध्ये चांगली धावसंख्या बनवली आहे वसार या टीमने. पहिल्या 3 षटकांमध्ये 35 धावा बनवल्यात. परंतु आज त्यांच्यामध्ये 2 ते 3 गोलंदाज त्यांचे प्रमुख गोलंदाज नाही आहेत. यावेळेस परफेक्ट यॉर्कर चेंडूला ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित. 1 धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तिसऱ्याचा प्रयत्न नाहीये आणि मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 37. थोड्याच वेळामध्ये माजी दमदार आमदार आदरणीय नरेंद्र पवार साहेबांचं आगमन होणार आहे. या स्पर्धेला ते भेट देण्यासाठी येणार आहेत. या सापाड चषकामध्ये त्यांचं देखील आपण करूया स्वागत.
थोड्याच वेळामध्ये अगदी काही क्षणांमध्ये त्यांचं आगमन होणार आहे. शॉर्ट टर्म पुल, पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल षटकार. संख्या 6 पुढे जाईल. 43 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटक गोलंदाज अमोल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. उंबार्डे या टीमचं हे होम ग्राउंड आहे, ऍडव्हान्टेज आहे. फुल टॉस चेंडू, मिस टायमिंग स्ट्रोक की प्रॉपर टायमिंग? मिस टायमिंग आहे आणि चुकीचं जजमेंट मी तर म्हणेन. आधी थांबले, त्यानंतर झेलवरती आले आणि झेल पकडू शकले नाहीयेत. मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि धावसंख्या 2 पुढे जाईल. 45 धावा धावफलकावरती आहेत. षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. तीन चेंडू शिल्लक. ऑन साइडला पूल केलाय, पाठवलाय स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय षटकार आणि 300 रुपये गमावलेत प्रेक्षकाने. यस, मॅच बॉल येतोय पंच. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. 51 धावा धावफलकावरती आहेत. कुमारी श्रीषा अधिक पाटील यांच्याकडून प्रत्येक प्रेक्षकाला आयवा जेलसाठी 300 रुपये आहेत. काल देखील हे पारितोषिक आपण पाहिलं होतं, परंतु काल एकही जेल पकडला नव्हता, परंतु आज भाग्यवान प्रेक्षक आहेत. राहुलदादा पाटील यांच्या माध्यमातून एकूण 500 रुपये देखील आपण दिले. एकूण 800 रुपये मिळाले त्या भाग्यवान प्रेक्षकाला. शशिकांत दादा शिसवे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. फुल टॉस, चुकीला माफी नाहीये. फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. आहे शशिकांत दादा शिसवे यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पुरस्कर्ते आहेत वडवली बी या टीमचे आणि त्यांचा संघ दाखल झाला आहे अंतिम फेरीमध्ये. बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत. मिस टायमिंग आहे, जवळपास क्षेत्ररक्षक नाहीये आणि मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. तिसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे, धावबाची संधी, परंतु 3 धावा पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 60 आणि 61 धावांचं टार्गेट सेट केलंय अधिराज 11 गावदेवी वसार या टीमने. 25 धावा आले या षटकामध्ये. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय सन्माननीय माजी कार्यसम्राट दमदार आमदार आदरणीय नरेंद्र पवार साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या सापाट चषकामध्ये. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय नरेंद्रजी पवार साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे.
कार्यसम्राट कार्यकुशल माजी दमदार आमदार आदरणीय नरेंद्र पवार साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या सापाड चषकामध्ये. 61 धाव बनवायचे आहेत. स्वर्गीय बंडू शेठ प्रतिष्ठान गावदेवी स्पोर्ट्स उंबाडे या टीमला 61 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये उंबाडे या टीमला. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल गेली 2 दिवस ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते म्हणजेच आदरणीय कार्यसम्राट दमदार आमदार माजी आमदार आदरणीय नरेंद्र पवार साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. काल त्यांची उपस्थिती KGPL मध्ये होती आणि आज या सापाड चषकामध्ये त्यांची उपस्थिती लाभते. खऱ्या अर्थाने त्यांचं मनोगत आम्ही ऐकलं यूट्यूबच्या माध्यमातून. खूप चांगलं मनोगत त्यांनी व्यक्त केलं आणि खूप चांगलं मार्गदर्शन त्यांनी खेळाडूंना दिलं. खऱ्या अर्थाने या आपल्या कल्याण ग्रामीण असेल, कल्याण पश्चिम, कल्याण पूर्व असेल, डोंबिवली परिसरामध्ये क्रिकेट डेव्हलप कसं होईल आणि या आपल्या विभागातून एखादा खेळाडू हा मोठ्या लेवलवरती इंटरनॅशनल लेवलवरती खेळायला जाईल यासाठी साहेबांच्या माध्यमातून खूप चांगलं मार्गदर्शन आपण ऐकलं काल KGPL मध्ये आणि त्यांचे इथे आगमन होते. त्यांचं देखील आपण करूया स्वागत या स्पर्धेमध्ये. खऱ्या अर्थाने प्रेम आहे या सापाड चषकावरती आणि या प्रेमा खातीर त्यांची उपस्थिती लाभतीये. त्यांचं देखील मनापासून आभार. आपला अमूल्य वेळ दिलाय या स्पर्धेसाठी. साहेबांच्या माहितीसाठी सामना सुरू आहे. दुसऱ्या फेरीमधील हा दुसरा सामना अधिराज 11 वसार आणि त्यांना फाईट करतोय स्वर्गीय बंडू शेठ प्रतिष्ठान उंबारडे या 2 टीम मध्ये. नक्कीच महाराष्ट्रातील ही अग्रमानांकित स्पर्धा आणि पहिल्या क्रमांकासाठी 1 लाख रुपयांचं पारितोषिक आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी 50,000 रुपयांचं पारितोषिक आहे. परंतु या स्पर्धेचं विशेष आकर्षण पहिल्यांदाच पंचांसाठी, समालोचकांसाठी, यूट्यूब लाईव्ह टीमसाठी, DJ मास्टरसाठी, गुणलेखकासाठी, त्यानंतर आमचे जे 2 संघ क्वालिफाय होणार आहेत अंतिम फेरीसाठी त्या संघातील दोन्ही 12 मॅनसाठी कूलर आहेत. एकूण 10 कूलर आपण देतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. मी कौतुक करेन पिंट्या शेठ पाटील आणि अधिक पाटील यांचं, संपूर्ण सापाड संघाचं मी कौतुक करेन. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. बिग विकेट डाऊन लागतोय. हा पहिला मोठा धक्का. फलंदाज सोनू बॅक टू द पवेलियन. चला विनंती असणार आहे अगस्त्य 11 चेंज द गेम वडवली बी या टीमला 4:30 वाजता आपण रिपोर्टिंग करा. अंतिम सामन्यासाठी ऑन साइडला लॉफ केलाय, पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. कार्यसम्राट माजी आमदार आदरणीय नरेंद्रजी पवार साहेबांच्या माध्यमातून या षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक विनयसाठी
क्या बात आहे. नरेंद्र पवार साहेबांची ओळख आहे क्रिकेटवरती, त्यांचं प्रेम आहे, प्रत्येक समालोचकावरती त्यांचं प्रेम राहिलेलं आहे आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती लाभते आहे. त्यांचं देखील मी मनापासून आभार मानतोय. सूरज ऑन साइडला पूल केलाय, इनफिल्डच्या वरून टिपिकल पॉवर प्लेचा फटका आहे, सीमारेषेच्या बाहेर चौकार. ऍक्शन मध्ये आहे आणि पारितोषिक नक्कीच येत आहेत. विकास जाधव साठी लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 3000 रुपयांचं पारितोषिक असेल आणि लागोपाठच्या 3 चौकारांसाठी 2000 रुपये. नागेश जाधव आणि आशिष जाधव यांच्याकडून विकास जाधवला फक्त ही सुवर्ण संधी आहे. 3 चौकारांसाठी आणि लागोपाठच्या 3 षटकारांसाठी ही सुवर्ण संधी आहे. 3 षटकारांसाठी 3000, 3 चौकारांसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक. विकेट हॅट्रिक साठी पवन पाटील जे पुरस्कर्ते आहेत अधिराज 11 वसार या टीमचे, त्यांच्या माध्यमातून नक्कीच 3000 रुपयांचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. चांगला चेंडू आणि तेवढेच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे शॉट थर्डमॅनला आणि बाईच्या स्वरूपात एकदम मिळते चेंडूवरती. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 12, बनवायच्या धावा 61. 4 षटकांमध्ये उंबारडे या टीमला 18 चेंडू शिल्लक आहेत. 49 धावांची अजूनही गरज आहे. आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकाल कार्यसम्राट आमदार आदरणीय नरेंद्रजी पवार साहेब, त्यांच्या सोबत या स्पर्धेचे आयोजक पिंट्याशेठ पाटील, निल्सन मडवी काहीतरी चर्चा करतायत या स्पर्धेबद्दल. ते देखील चर्चा करतायत कारण की पहिल्यांदाच साहेब या स्पर्धेमध्ये पंचांसाठी, समालोचकांसाठी, यूट्यूब लाईव्ह टीमसाठी, त्यानंतर डीजे मास्टर आमचे ऑफिशियल गुणलेखक असतील आणि जे 2 संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करतील त्यांच्या 12th मॅनसाठी कूलर आहेत. एकूण 10 पारितोषिक कूलर आपण देतोय संपूर्ण नक्कीच जी आमची ऑफिशियल टीम आहे त्यांच्यासाठी. हे कधीच घडलं नाहीये टेनिस क्रिकेटमध्ये की पंचांना, समालोचकांना कूलर. अनेक वेळा आपण बॅट्समनला पाहतो, बॉलरला पाहतो, सिरीजला आपण पाहतो कूलर, परंतु समालोचकांसाठी आणि पंचांसाठी प्रथमच कूलर आणि 12th मॅनला देखील कूलर. डीजे मास्टर आहेत, यूट्यूब लाईव्ह टीम आहे, सर्वांचा उल्लेख मी करतोय. सचिन पाटील, तुम्हाला कूलर मिळणार आहे, घाबरू नका तुम्ही पहिल्यांदाच. क्या बात आहे. पंच करतायत आणि गॅप मधून सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय. मच विकास जाधव आहेत आणि चौकार लगावलाय. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 16 जिंकण्यासाठी अजूनही 45 धावांची गरज आहे. ऑन साइडला खेळतायत नक्कीच फिल्डर उपस्थित आहेत. बघा कूलर येत आहेत. कूलर कालपासून आपण पाहतोय सातत्याने कूलर येत आहेत आणि या चेंडूवरती एकदम मिळते धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती. ब्रँडेड कूलर आहेत सूर्या गोल्ड प्लस या ब्रँडच्या. आमचे गुणलेखक देखील भरपूर आनंदित आहेत. पिंट्याशेट त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे. फटका चांगला आहे. लॉफ्टेड क्षेत्ररक्षक आले होते आणि हा झेल ड्रॉप केलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका. हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळतंय फलंदाज विनयला.
ज्या विनयने एक षटकार एक चौकार लगावलाय त्याच विनयला मिळतंय हे जीवनदान. मिळतील या चेंडूवरती या 2 धावा. धावसंख्या 19. 42 धावांची अजूनही गरज. 20 हुक करण्याचा प्रयत्न होता आणि नक्कीच बाईकच्या स्वरूपात मिळते एक धाव. सुमित शेठ भोईर यांच्या माध्यमातून उंबाडे या टीमला सुवर्ण संधी आहे. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 3000 रुपये. फुल टॉस चेंडू आहे. लॉन्ग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत ते फक्त बनतील प्रेक्षक. फील्डर के मस्तक पर दस्तक देती हुई 6 रन. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कार्यसम्राट कार्यकुशल माजी नगरसेवक आदरणीय सुनील वायले साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. सापाड चषक 2025 मध्ये मान्यवरांची मानदियाळी आपण पाहतोय. या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. बॅटची कडा आहे. गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित. भावेश होते. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. विघ्नेश होते. नक्कीच 12 मॅनने गॉगल लावलाय. जर आज वसर संघ क्वालिफाय झाला तर त्यांना देखील एक कूलर मिळणार आहे. उंबार्डे या टीमचे देखील 12 मॅन आनंदित आहेत. ज्याप्रमाणे त्यांची नजर कूलरवरती आहे आणि त्यांनी आपले देव पाण्यात ठेवलेत की आमचा संघ आज क्वालिफाय होऊ द्या, नंतर कधी झाला की नाही चालेल, परंतु आज होऊ द्या, मला कूलर मिळेल. त्यासाठी त्याने देव पाण्यात ठेवलेत. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 27 धावा. 61 धावा बनवायच्या आहेत. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 34 धावांची गरज आहे. 17.00च्या सरासरीने या धावा बनवाव्या लागतील. सुनील वायले साहेब आणि नरेंद्र पवार साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं खूप प्रेम आहे क्रिकेटवरती. आणि पिंटेशेठ पाटील देखील उपस्थित आहेत आणि निल्सन मडवी साहेब देखील उपस्थित आहेत. 12 चेंडू आणि बनवायचे धावा 34 या मॅच मध्ये. गिरीश म्हात्रे येत आहेत या 3ऱ्या षटकामध्ये. हे षटक फार महत्वाचं असेल. विकास जाधव साठी सुवर्ण संधी आहे. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 3000 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि षटकार येतोय विकास जाधवच्या बॅट मधून. हा झकास षटकार. क्या बात आहे. टायटल सॉन्ग आपण ऐकलं या स्पर्धेचं. पिंटेशेठ पाटील, अधिक पाटील, विघ्नेश मडवी, कुणाल पाटील असतील, रौनक पाटील, महेश पाटील, निल्सन मडवी यांच्या माध्यमातून अपील करतायत. आणि नक्कीच पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 34. 27 धावांची अजूनही गरज आहे. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गिरीश म्हात्रे, दुबई रिटर्न हा गोलंदाज आहे. 10 PL ही स्पर्धा गाजवली होती, परंतु लाईन सापडत नाहीये. पहिल्या मॅच मध्ये गिरीश नव्हते आणि या मॅच मध्ये कमबॅक केलंय. थोडासा वॉर्मअप नाहीये, त्याचा सराव नाहीये, त्यामुळेच पाहिलं गेलं तर थोडीशी दिशा भरकटतोय. आणि अजून एक तडाखा मिड विकेट. बाउंड्री लाईनच्या बाहेर उंबार्डे गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडी स्ट्रोक षटकार. मॅच बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. जर अजून एक षटकार आला या 3ऱ्या चेंडूवरती तर नक्की सुमित शेठ भोईर यांच्याकडून 3000 रुपये आहेत. आणि 3000 रुपये नक्कीच 2000 रुपये उंबार्डे
या टीमचे जे मान्यवर आहेत त्यांच्या माध्यमातून देखील विकास जाधवसाठी हे पारितोषिक आहे. एकूण 5,000 रुपयांचं पारितोषिक असेल जर या चेंडूवरती षटकार आला तर. 10 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. या मॅच मध्ये स्वर्गीय बंडू शेठ प्रतिष्ठान गावदेवी स्पोर्ट्स उंबारडे या टीमने कमबॅक केलंय. बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत. जर या चेंडूवरती आला षटकार तर तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक. अल्लाफ्टेडी क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑफला जज करतायत आणि हा झेल पकडलाय विघ्नेशने. फलंदाज झालाय बाद विकास जाधव. बॅक टू द पवेलियन. परंतु विकास जाधवची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या विकास जाधवसाठी, कारण की उंबारडे या टीमला या मॅच मध्ये कमबॅक करून दिलाय विकास जाधवने. 9 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 20. आपण वळूया व्यासपीठावरती, कारण की साहेबांचा खूप बिझी शेड्यूल आहे आणि या बिझी शेड्यूल मधून त्यांनी आपल्या सापाड चषकासाठी अधिक दादा वेळ काढलेला आहे आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया. कार्यसम्राट, कार्यकुशल, माजी दमदार आमदार आदरणीय नरेंद्र पवार साहेबांचा इथे आपण करूया विशेष सन्मान. भारतीय जनता पार्टीचा बुलंद आवाज म्हणून साहेबांची ओळख आहे आणि आदरणीय नरेंद्र पवार साहेबांचा इथे आपण करूया विशेष सन्मान. आपल्या मुख्य व्यासपीठावरती अधिक पाटील आणि पिंट्या शेठ पाटील हे 2 प्रमुख आयोजक आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण नरेंद्र पवार साहेब आणि सुनील वाहिले साहेबांचा इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. सामना देखील तेवढाच महत्वाचा सुरू आहे, परंतु साहेबांना पुढील कार्यक्रमासाठी जायचं आहे आणि त्यांचं इथे आपण करतोय सन्मान. खऱ्या अर्थाने क्रिकेटवरती त्यांचं प्रेम आहे. प्रत्येक समालोचकावरती करण कालन नेहमीच प्रेम राहिलेलं आहे नरेंद्र पवार साहेबांचं. आणि खऱ्या अर्थाने गतवर्षी खार्डी चषकामध्ये भेट झाली होती नरेंद्र पवार साहेबांची आणि सुनील वायले साहेब देखील आहेत. खऱ्या अर्थाने आमचे मित्र आहेत. हेमंत भोईर यांचे मामाश्री आहेत सुनील वायले साहेब, जे कार्यसम्राट नगरसेवक आहेत. आणि नरेंद्र पवार साहेबांना आपण देऊया त्यांच्या पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा. सुनील वाहिले साहेबांना आपण देऊया त्यांच्या पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा. खऱ्या अर्थाने हे दोन्ही मान्यवर इथे आले आणि आपण या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपलं देखील मी मनापासून आभार मानतो. नरेंद्रजी पवार साहेब आणि सुनील वाहिले साहेबांना आपण देऊया पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. विकास आपण या आमदार साहेबांना भेटायचं आहे. खऱ्या अर्थाने एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत. ऑन साइडला लॉफ केलाय, क्षेत्ररक्षक आहेत नितीन म्हात्रे, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर केली चूक आणि येतोय हा षटकार. सहा चेंडू आणि 12 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. स्वर्गीय बंडू शेठ प्रतिष्ठान गावदेवी स्पोर्ट्स उंबारडे या टीमला हाय व्होल्टेज सामना, बिग फाईट मॅच रंगतीये या 2 संघांमध्ये. उंबारडे आणि वसार, जो संघ जिंकेल तो संघ उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करेल. सेमीफायनलच्या मॅच मध्ये वाडेकर संघ देखील वाट पाहतोय की कोणता संघ येईल त्यांच्या समोर खेळण्यासाठी. 6 चेंडू 12 धावांची गरज आहे. उंबारडे या टीमचे प्रेक्षक त्यांचे पाठीराखे खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, कारण की घरचं मैदान आहे उंबारडे या टीमचं. जो संघ खेळतोय
स्वर्गीय बंडू शेठ प्रतिष्ठान उंबाडे या नावाने. जतीन दुधकर, जतीन दुधकर येत आहेत या अंतिम षटकामध्ये या 12 धावा डिफेंड करण्यासाठी. यावेळेस ड्राईव्ह केल्या टीप मध्ये लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत नितीन म्हात्रे. क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. कंपल्सरी या धावा बनवावे लागतील उंबारडे या टीमला, कारण की विकेट जास्त गमावलेत. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. विकास जाधवने खूप चांगली बॅटिंग केली. विनयने देखील खूप चांगली बॅटिंग करतो विनय या मॅच मध्ये. विनयचा एक झेल देखील सोडलाय. त्यानंतर एकंदरीत 2 षटकार 1 चौकार आलाय विनयच्या बॅट मधून. 5 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. ऑन साइड बिग हिट इनटू द स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. येणारे 4 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. हवेच्या विरुद्ध दिशेने बॅटिंग होते. कंपल्सरी बनवावे लागतील, कारण की एकच विकेट बाद झाला होता वसार या टीमचा आणि आतापर्यंत 3 फलंदाज बाद झालेत उंबारडे या टीमचे. पुन्हा एकदा लॉफ्टेड हिट, मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक नितीन म्हात्रे डाऊन दी बॉल, टिपलाय झेल आणि समाप्त होतोय फलंदाज. विनयचा खेळ लागतोय. अजून एक धक्का स्वर्गीय बंडू शेठ प्रतिष्ठान उंबर्डे या टीमला. तीन चेंडू 5 धावांची गरज. हाय व्होल्टेज सामना, बिग फाईट मॅच रंगतीये. या 2 संघांमध्ये काटेकी टक्कर आपण पाहतोय. वसार विपक्ष उंबर्डे हा सामना सुरू आहे. प्रेक्षकांची अलोट गर्दी पाहायला मिळते या सामन्यासाठी. परफेक्ट यॉर्कर चेंडू आहे. धावबाची संधी, विकेटचं पतन, फलंदाज झाले बाद. 2 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. कंपल्सरी या 5 धावा बनवावे लागतील या मॅच मध्ये उंबर्डे या टीमला. दोन चेंडू 5 धावांची गरज या मॅच मध्ये. टाळ्या होऊन जाऊ दे या दोन्ही संघांसाठी. प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना सुरू आहे. उंबर्डे विपक्ष वसार. लॉफ्टेड ड्राईव्ह डीप मध्ये, फिल्डर त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आणि हा गोल्डन षटकार येतोय. सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे स्वर्गीय बंडू शेठ प्रतिष्ठान उंबर्डे या टीमने. अभिनंदन उंबर्डे या संघाचं. हार्ड लक वसार संघाचं. लाईनअप करायचं आहे, शेक हँड करायचं आहे आणि त्यानंतर हे मैदान सोडायचं आहे. हार्ड लक वसार संघ आणि अभिनंदन उंबर्डे या संघाचं. पडदा सोडा, आपण पडदा सोडा बघा.